थोड़ा सा इधर आओ ना लास्ट में. एक मिनिट. थँक्यू सर. तर हे गळ्यात घालून घाल, फक्त घाला, काढ्यात नका टाकू. थँक्यू सर. हो सर. हो सर. हम्म. हो सर, नक्की. हो सर, हो. माझ्या म्हणजे फॅमिलीमध्ये हिस्ट्रीच आहे शुगरची. आई बाबांपासून, त्यांच्या आई बाबांपासून सुरू होत आली आहे. तर आमची ही जी नवीन जनरेशन आहे त्याच्यामध्ये पण ती सुरू झालेली आहे हळूहळू. तर मला शुगर ही मागच्या 3 वर्षापासून सुरू झाली आहे. म्हणजे प्रेग्नेन्सीमध्येच मला शुगर डायग्नोज झालं आहे. तर तेव्हापासून मग मला टॅबलेट सुरू केल्या. मग ते कंट्रोलमध्ये नव्हतं येत. मग इन्सुलिन पण सुरू झालं. पण अनफॉर्च्युनेटली सर मिसकॅरेज झालं. मग डिलेव्हरीच्या नंतर पण माझे इन्सुलिन सुरूच होते. मॅडम म्हटल्या की आपल्याला इन्सुलिन बंद करायला 5 ते 6 महिने लागतील आणि सोबत टॅबलेट पण सुरू करू, म्हणजे इन्सुलिन बंद व्हायला हळूहळू आपलं बंद होणार. मग माहिती पडलं सर की माधव बागमध्ये म्हणजे आयुर्वेदामध्ये सुद्धा मधुमेहावर ट्रीटमेंट आहे. पहिले तर विश्वास बसत नव्हता, पण मग जेव्हा इथे खरंच मी आले तेव्हा पण मी म्हटलं चला ॲलोपॅथी आहे तर सोबत आपण आयुर्वेद पण सुरू करूया, ट्राय करायला काय हरकत आहे. आणि इतक्या कमी वयामध्ये असल्या कारणाने थोडी चिंता होतीच. पण नंतर सरांनी कॉन्फिडन्स दिला, मॅडमनी पण खूप छान मार्गदर्शन केलं. मग हळूहळू ट्रीटमेंट सुरू झाली आणि येत्या 15 दिवसामध्ये म्हणजे जे ॲलोपॅथीच्या मॅडम म्हणत होते की 5 ते 6 महिने फक्त तुमचं इन्सुलिन बंद व्हायला लागेल. आणि माधवबागमध्ये आल्या आल्या 15 दिवसामध्ये माझं इन्सुलिन बंद झालं सर. तेव्हा म्हणजे एक किरण आमची जागी झाली की नाही, होऊ शकते. मग नंतर येत्या 3 महिन्यामध्ये माझी जी ॲलोपॅथीची टॅबलेट सुरू होती तीही बंद झाली. पुन्हा माझे जे माधवबागचे ज्या ट्रीटमेंट सुरू होत्या त्याच्यामध्ये पूर्णपणे डाएट, आपला एक्सरसाइज, योगासना हे सगळं करत आले. म्हणजे मग माझी माधवबागच्या पण टॅबलेट्स बंद झाल्या. 6 महिन्यामध्ये माझी पहिली GTT टेस्ट, HbA1c पहिल्याच याच्यामध्ये माझं निगेटिव्ह आलं. नंतर मग एकदम कॉन्फिडन्स आला की नाही आता मी याला कंट्रोलमध्ये पूर्णपणे आणू शकते. मग करता करता आता माझी सेकंड लास्ट HbA1c 5.2 आहे. आणि मागच्याच महिन्यामध्ये म्हणजे दिवाळीच्या आधी GTT केली म्हणजे गोड खायला मिळेल. मग GTT केली त्याच्यामध्ये पण एकदम म्हणजे वाटलंच नाही की एकदम निगेटिव्ह येणार आणि एकदम कमी रेंजमध्ये येणार. त्याचा जो रेंज होता त्याच्यामध्ये एकदम कंट्रोलमध्ये आला. मग दिवाळीमध्ये सर मग मी गोड वगैरे खाणं पिणं एकदम व्यवस्थित ठेवलं. आणि जेव्हा सरांना येऊन भेटले, सरांना सांगितलं सर असं असं केलं आहे मी, सर म्हणाले बिनधास्तपणे खाऊ शकता पण आता कंट्रोल करा थोडंफार. मग पुन्हा आपल्या घरी आल्यानंतर पुन्हा एक्सरसाइज, खाणं पिणं सगळं व्यवस्थित आहे सर. तर माझे जे मी दर महिन्याला माझे शुगर टेस्ट करते ते फास्टिंग आणि पोस्ट मिल्क दोघंही नॉर्मल आहे. आणि आता मी विदाऊट टॅबलेट एकदम जीवन हेल्दी आहे माझं सर. आणि एकच सांगते की कुठल्याही म्हणजे पुढे जायसाठी एक चांगलं योग्य मार्गदर्शनाची गरज असते आणि ते सर आणि मॅडमकडून दोघांकडूनही मला मार्गदर्शन मिळालं. ते मार्गदर्शन घेऊन एक आपलं योग्य आहार विहार जे व्यायाम वगैरे आहे ते नेहमी मी पाळत राहील आणि आपल्या शुगरला नेहमी कंट्रोलमध्ये ठेवेल ही इच्छा आहे सर. आणि मी सगळ्यांना हेच सांगेल की प्रयत्न करा, नक्की यशस्वी व्हाल तुम्ही. धन्यवाद सर. थँक्यू सर.
थँक्यू सर.